बऱ्याचदा काय होतं ना, आपण नाश्त्याला पोहे बनवतो आणि पोहे बनवल्यानंतर ना, बऱ्याच वेळेस वाटी 2 वाट्या आपल्याकडून पोहे उरतातच. त्यावेळेस ते उरलेले पोहे थंड झाल्यानंतर परत कुणी खातं नाही आणि ते तसेच राहतात आणि त्या पोह्याचं नुकसानच होऊन जातं. म्हणून त्या उरलेल्या पोह्यापासूनच आज मी एवढी मस्त भन्नाट रेसिपी बनवलेली आहे ना, हा स्नॅक्स किंवा नाश्ता तुमच्या घरात मुलं असतील ना, मुलं तर खूप आवडीने खातील. आज मी बनवलेले आहेत उरलेल्या शिळ्या पोह्याचे चीज बॉल. एवढे भारी लागतात ना, एक नंबर. एकदा का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना, परत परत नक्कीच हे चीज बॉल तुम्ही बनवणार, ही माझी गॅरंटी. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. तर इथं मी घेतलेले आहेत उरलेले पोहे. म्हणजे आज ना मी पोहे केले आवर्जून, पण मी आणि माझ्या हसबँडनीच खाल्ले. माझ्या मुलांनी पोहे खाल्लेच नाही, तर ते पोहे तसेच राहिले. मग संध्याकाळच्या वेळेला त्याच पोह्याचा मी मुलांना छान स्नॅक्स बनवून दिला आणि हा स्नॅक्स त्यांनी आवडीने खाल्ला. आता सगळ्यात अगोदर तर हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचेत. एकदम असे बारीक फिरवायचे नाही, आपण आबडधोबड म्हणतो ना त्या टाईपचे फिरवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता पोह्याची एकदम बुकणी झाली नाही आणि एकदम मोठे मोठे नाही, मिडियम असे पोहे मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेत. म्हणजे खायला नाश्ता ना खूप भारी लागतो. आता हा नाश्ता मी चांगला हेल्दी बनवणार आहे, त्याच्यासाठी मी इथं घालत आहे 3 चमचे नाचणीचं पीठ. बाइंडिंगसाठी आपल्याला इथं पीठ वापरायचं आहे. तुम्हाला हवं तर कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता किंवा मैदा टाकू शकता, पण नाचणीचं पीठ छान हेल्दी असतं म्हणून मी इथं नाचणीचं पीठ घातलंय. नाचणीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचंही घातलं तरी चालेल. तर इथं मी जो स्पायसी पिझ्झा सॉस असतो ना, तो 2-3 चमचे घातलेला आहे. तो नसल तर डायरेक्ट तुम्ही शेजवान चटणी घालू शकता. आता हा देखील दुसरा पिझ्झा सॉसच आहे, जो ना साधा पिझ्झा सॉस आहे, तो जास्त स्पायसी नाही. नंतर मी इथं ऑरिगॅनो टाकून घेतलेला आहे. तर इथं मुलांच्या हिशोबाने नाश्ता बनवत आहे. जी टेस्ट मुलांना पसंत आहे तशीच मी बनवत आहे आणि आपल्यालाही थोडंसं काहीतरी डिफरंट पाहिजे. या पद्धतीचा नाश्ता बनवला ना खरंच खूप भारी लागतो. तर नंतर मी टोमॅटो केचप घालून घेत आहे आणि आता घेतलेलं आहे खूप सारं चीज. आता मी प्रोसेस चीज असतं ना ते चीज घेतलेलं आहे आणि खूप मोठा चीजचा इथं तुकडा घेतलेला आहे. ते सर्व चीज मी इथं खिसून घेतलेलं आहे, कारण आपले बॉलच चीज बॉल आहेत. तर तुम्हाला साध्या मसाल्यात हा नाश्ता बनवायचा असेल तर नॉर्मल जे आपले चाट मसाले, लाल तिखट वगैरे असतं ना, ते साधे मसाले घालूनही बनवू शकता. पण हा नाश्ता या सॉसनी वगैरे इतका भारी आणि टेस्टी बनतो आणि मस्त हॉटेलसारखा हायफाय नाश्ता बनवून तयार होतो. एकच नंबर लागतो. आता इथं ना चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पाण्याचा शिपका देऊन घेतला. पाणी खूप जास्त टाकायचं नाही, कारण पोह्यात ही मॉइश्चर आहे आणि परत सॉस वगैरे घातलेला आहे, म्हणून पाण्याची जास्त गरज लागत नाही आणि चीजही घातलेला आहे. हलका पाण्याचा शितुडा द्यायचा आणि सर्व मिश्रण छान एकजीव हाताने करून घ्यायचं. खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे आपल्याला. मिडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने घेतलं आहे. तर आता आपलं नाश्ता बनवण्यासाठी हे बॅटर इथं तयार झालेलं आहे. तर आता याचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आता मी बॅटर तयार करताना छान खूप सारं चीज टाकलेलं आहे. जर तुम्हाला आता बॉलच्या मध्ये देखील चीज घालायचा असेल ना, तर तुम्ही इथं बॉलच्या मध्ये देखील चीज घालू शकता. बॉल करायचा आणि जसं आपण पुरण भरतो ना, तशी वाटी करून त्यात थोडंसं चीजचा तुकडा घालून घ्यायचा. पण मी ना डायरेक्ट खिसून चीज घातलेला आहे, म्हणून परत बॉलमध्ये चीज नाही घातलं. जेवढं घालायचं होतं तेवढं बॅटर तयार करतानाच घातलेलं आहे. आणि बॉलमध्ये भरताना ना मोजऱ्याला चीज भरायचं, म्हणजे ना आणखीनच भारी खायला लागतं आणि ते थोडं मस्त बॉल फोडल्यानंतर चिजी चिजी दिसतं. आणि मोजरेल नसेल तर प्रोसेस चीज घातलं तरी चालेल. पण ना मी आज प्रोसेस चीज होतं माझ्याकडं, म्हणून पूर्ण बॅटर तयार करतानाच घातलं आहे. तुम्ही पाहिलं असेल बॅटर तयार करताना खूप सारं मी चीज वापरलेलं आहे. मस्त चिजी चिजी आपले बॉल तयार झालेले आहेत आणि खरं सांगते हे बॉल्स ना खायला खूप भारी लागले होते. माझ्या मुलांनी तर खूप आवडीने खाल्ले. आता तळताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर मस्त
मस्त खरपूस रंगावर हे बॉल तळून घ्यायचे आहेत. आता आमचा स्वयंपाक बराच ह्या शेगडीवरच होतो, कारण आमच्या इथं गॅस संपायला आलेला आहे. कधी गॅस डुबकी मारीन सांगता येत नाही. आणि आणखीन 15 दिवस आमचा गॅस काय बुक होत नाही. आणि राहता हो शिट्टीत, इथं काय आपल्याला दुसरी प्रोसेस नाही. मग फक्त आम्ही भाजी आपलं भाकरी आणि पोळ्या गॅसवर करतो, बाकीचं सर्व आम्ही या शेगडीवर बनवतो. ही ठेवून दिलेली होती बिचारी, आता गॅसचा तुटवडा आल्यापासून परत हिला काढलं. म्हणतात ना, सगळ्यांचे दिवस येतात, तसे या शेगडीचे बी दिवस आले. पूर्ण 3-4 वर्ष झाली ही घरात ठेवलेली होती, फायनली आता ही वरी काढलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले तळून इथं चीज बॉल झालेले आहेत. खरं सांगते, गरम गरम हे चीज बॉल खायला खूप भारी लागतात. आणि मी संध्याकाळच्या वेळी हा नाश्ता मुलांना बनवून दिलता. आणि वातावरण म्हणताना तर मस्त वारं, हलका पाऊस सुरू होता, कारण आमच्याकडे 15 दिवस नाही 8 दिवस झालं दररोज राहून पाऊस सुरू आहे. दुपारून पार पावसाचं वातावरण, असं वाटतंय की पावसाळा सुरू झालेला आहे. बाकीचेही सर्व चीज बॉल मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. तर तुम्हीही तुमच्या घरी अशा उरलेल्या पोह्याची ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खरंच सांगते, मस्त लागतात. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.